नमस्कार छात्रों। तो आज हम 9वीं कक्षा हिंदी विषय का 7वां पाठ डॉक्टर का अपहरण, डॉक्टर हरिकृष्ण देवसरे, उनका पाठ आज हम देखने वाले हैं। तो इस पाठ के शीर्षक से ही हम जान सकते हैं कि अभी तक हमने बहुत सारे लोगों के अपहरण के बारे में सुना है। अपहरण करना यानी क्या, ये पहला आपको मालूम होना चाहिए। अपहरण करना यानी कि उसको छुपा कर रखना, चुरा के ले जाना, उसे अपहरण कहते हैं। जो अतिरेकी होते हैं, जो बुरा कर्म करने वाले आदमी होते हैं, अपना हेतु साध्य करने के लिए, अपनी मांग पूरी करने के लिए वह किसी न किसी व्यक्ति का अपहरण करते हैं और अपनी मांग को पूरा करते हैं। वह कहते हैं कि ये चीज़ मुझे दे दो, मैं आपके इस व्यक्ति को मैं आपको देता हूँ। इस प्रकार अपहरण किया जाता है। उसको जिंदा मारा नहीं जाता, सिर्फ उसे छुपा कर रखा जाता है, दूर कहीं भगा कर ले जाते हैं और क्या करते हैं, अपना हेतु साध्य करने के लिए कुछ कुछ आदमी इस प्रकार अपहरण करते हैं। तो यह इस पाठ में हम डॉक्टर का अपहरण किया है। एक डॉक्टर का अपहरण किया है। किसी ने अपहरण किया है, क्यों अपहरण किया है, वह उस डॉक्टर को कहीं ले गए हैं, कहाँ ले गए हैं, किस लिए ले गए हैं, इसके बारे में इस पाठ में हम पूरी जानकारी देखने वाले हैं। तो देखिए, डॉक्टर हरिकृष्ण देवसरे नाम के जो लेखक है, इस लेखक ने यह पाठ हमें विज्ञान कथा के अनुभव कथन करने के लिए हमें दे दी है। विज्ञान कथा है वो। तो कथा के हमने बहुत सारे प्रकार देखे हैं। बहुत सारे प्रकार होते कथाएं के। तो यह जो कथा है वह विज्ञान कथा है। विज्ञान यानी कि हमारे इस धरती पर जो जो बदलाव हो रहे हैं, जो जो नियमित रूप से बदल हो रहे हैं, उसके बारे में इस पूरे पृथ्वी को, आदमियों को धोखा हो सकता है। तो इसी के वजह हमें विज्ञान क्या करता है, तो हमें जागरूक करता है। विज्ञान से हम हमारे देश की, हमारे विश्व की पूरी प्रगति की है, लेकिन प्रगति करते समय हमने निसर्ग को भी कुछ धोखा दिया है, सृष्टि को भी कुछ धोखा दिया है, पृथ्वी को, आकाश को, यानी कि जो जो निसर्ग में उपलब्ध है उन्हीं को हमने क्या है, धोखा दिया है। तो इस धोखे के बारे में जानकारी देने के लिए इस कथा के माध्यम से डॉक्टर हरिकृष्ण देवसरे जी ने हमें अनुभव बताने का प्रयास किया है। तो डॉक्टर का अपहरण नाम की कथा से वह विज्ञान कथा के माध्यम से हमें बताते हैं। तो उनका परिचय देखेंगे हम पहले। तो उनका जन्म 9 मार्च 1938 में हुआ है। मृत्यु 14 नवंबर 2013, इंदिरापुरम, गाजियाबाद, उत्तर प्रदेश। इस प्रकार उनके जन्म मृत्यु के बारे में हमने देखा। तो देखिए, हम डॉक्टर हरिकृष्ण देवसरे का परिचय देखेंगे। तो हरिकृष्ण देवसरे जी हिंदी के प्रतिष्ठित बाल साहित्यकार थे। इस यहाँ क्यों बताया है कि वो अभी जिंदा नहीं है। तो भूतकाल में यह वाक्य यहाँ दिया है। हरिकृष्ण देवसरे जी
हिंदी के प्रतिष्ठित बाल साहित्यकार थे। है ऐसा कहा हो तो वो जिंदा होने चाहिए। तो थे ऐसा बताया है, तो क्या है वह? बाल साहित्यकार है। साहित्य के भी विविध प्रकार होते हैं, उसमें बाल साहित्यकार थे वो। उनकी बाल रचनाएं परंपरा का अन्वेषण करती, बच्चों की जिज्ञासा को उभारने वाली तथा उनकी कल्पनाओं में नूतन रंग भरने वाली है। तो बच्चे लोगों को उनका जिज्ञासा, उनका वैज्ञानिक अवतरण, उनके सभी विचार बाल साहित्यकों के बारे में उन्होंने बताया है। तो देखिए उनकी प्रमुख कृतियाँ कौन कौन सी है? खेल बच्चों का, आओ चंदा के देश चले, मंगल ग्रह में राजू, उड़ती तस्तरिया, गिरना स्काईलैब का, दूसरे ग्रहों के गुप्तचर आदि वैज्ञानिक बाल उपन्यास। तो इस प्रकार ये जो डॉक्टर हरिकृष्ण देवसरी जी है, उन्होंने अपने पूरे जीवन में विज्ञान के बारे में या अनुसंधानों के बारे में या बढ़ती लोक संख्या के बारे में, उद्योगों के बारे में, मशीनों के बारे में, प्रदूषण के बारे में, जलवायु के बारे में, तो इसी प्रकार के सभी उनके साहित्य है। नन्हे नन्हे बच्चों का बुद्धियांक बढ़ाने के लिए, उनके विचार बढ़ाने के लिए वह पूरा साहित्य लिखते। उनके पूरे साहित्य में बच्चों का ही बारे में लिखा है। तो उनके साहित्य के इस नाम से ही हम सुन सकते हैं कि वह लेखक किस प्रकार के, किस किस्म के वह लेखक है। बच्चों का वह हमेशा ध्यान रखने वाले इस प्रकार के वह साहित्यिक है, यह हमने यह देखा है। तो आज जब हम यह गद्य संबंधी पाठ देखने हैं, तो उस गद्य संबंधी जानकारी हम सुनेंगे। विज्ञान कथा है वह, जीवन की किसी घटना का रोचक प्रवाही वर्णन कहानी है। डॉक्टर का अपहरण एक विज्ञान कथा है। तो यहाँ डॉक्टर का अपहरण ही काय आहे, तर एक विज्ञान कथा आहे। डॉक्टर का अपहरण एक क्रिया उतरण चिन्ह दिले आहे, एक विज्ञान कथा आहे। थोडक्यात डॉक्टर का अपहरण एक विज्ञान कथा आहे, हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये डॉक्टर का अपहरण हे एकेरी अवतरण चिन्हात दिलेले 3 शब्द आहेत। कारण ते 3 शब्द काय आहेत, ह्या वाक्यातले अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत। म्हणून एकेरी अवतरण चिन्ह कधी दिलं जातं, की ज्या वाक्यामध्ये जे शब्द महत्त्वाचे असतात, अतिशय महत्त्वाचे शब्द असतात, त्या शब्दांना काय केलं जातं, अवतरण चिन्ह दिलं जातं। तर तुम्ही अशा पद्धतीचे अवतरण चिन्ह तुम्ही लक्षात ठेवणं गरजेची आहेत। परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो कधी कधी असा, की तुम्हाला वाक्य दिली जातात आणि त्या वाक्यांना विरामचिन्ह वापरा म्हणून सांगितलं जातं, किंवा एखादा परिच्छेद दिला जातो आणि त्या परिच्छेदामध्ये विरामचिन्हांचा वापर करा असं म्हटलं जातं। तर अशा वेळेस आपल्याला विरामचिन्ह कोणती कुठं वापरायची लक्षात येत नाहीत। तर एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं, की ज्या वाक्यामध्ये जे शब्द महत्त्वाचे असतात त्या शब्दांना काय केलं जातं, एकेरी अवतरण चिन्ह दिलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवा। तो देखिए प्रस्तुत कथा के माध्यम से देवसरे जी ने उद्योगों के अंधाधुंध विकास, मशीनों की बढ़ती संख्या, फैलते प्रदूषण, बढ़ती बीमारियां, जलवायु परिवर्तन के कुप्रभावों के प्रति हमें जागरूक किया है। तर इथं आपल्याला प्रत्येक वेळेस सोलपेराम आलेला पाहायला मिळतोय बघा। कधी कधी सोलपेराम आला बघा, प्रस्तुत कथा के माध्यम से देवसरे जी ने उद्योगों के अंधाधुंध विकास स्वल्पविराम, मशीनों की बढ़ती संख्या स्वल्पविराम, फैलते प्रदूषण स्वल्पविराम, बढ़ती बीमारियां स्वल्पविराम। हे स्वल्पविराम कधी दिलं जातं हे पण तुम्ही लक्षात ठेवा, हे विरामचिन्ह। तर एखाद्या वाक्यात एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत गेले तर तुम्हाला त्यावेळेस स्वल्पविराम द्यावं लागतं। तर या ठिकाणी सुद्धा बघा, अंधाधुंद विकास, मशीनों की बढ़ती संख्या, फैलते प्रदूषण, बढ़ती बीमारियां, जलवायू परिवर्तन, म्हणजे हे जे शब्द आहेत हे तर एकाच गटातले सगळे शब्द आहेत। आणि मग एकाच गटातले जर शब्द असे प्रत्येक वेळेस येत गेले तर त्यावेळेस काय केलं जातं, स्वल्पविराम दिला जातो, द्यावा लागतो। तर अशी विरामचिन्ह सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं
आहे. आता उदाहरणार्थ आपल्या शाळेबद्दल जर एखादं वाक्य आलं, हमारी पाठशाला बहुत बड़ी है, सुंदर है, विकसनशील है, प्रयोगशील है, शारीरिक श्रम करने वाली है, अच्छे छात्र है, इस प्रकार का वाक्य जब आएंगे तो भी हम क्या कर सकते हैं, हर जगह स्वल्पविराम दे सकते हैं. तर अशा पद्धतीनं स्वल्पविराम सुद्धा कसा वापरला जातो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पाहता गद्य संबंधी ही आपण माहिती पाहिलेली आहे. म्हणजे डॉक्टर का अपहरण नावाच्या पाठामध्ये डॉक्टर हरिकृष्ण देवसरेजींनी आपल्याला ज्या गोष्टींची माहिती दिलेली आहे त्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी काय पाहिलं, हरिकृष्ण देवसरे डॉक्टर हे कोण आहेत, त्यानंतर त्यांच्या कोणत्या कोणत्या कृती म्हणजे त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यानंतर आज आपण जो त्यांचा हा पाठ पाहणार आहे डॉक्टर का अपहरण, या पाठासंबंधी त्यांनी काय माहिती दिलेली आहे, तर ही माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे थोडक्यात या पाठाचा पूर्ण आपण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघूया प्रत्यक्षात आपण ही कहाणीच पाहूया. डॉक्टर का अपहरण म्हणजे डॉक्टरांचं काय केलेलं आहे, अपहरण केलेलं आहे. आता अपहरण करणं म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितले. आता एखाद्या व्यक्तीला लपवून ठेवणं, दडवून ठेवणं किंवा चोरून ठेवणं, किंवा त्याला कुठंतरी त्याचा फायदा करून घेणं त्या व्यक्तीचा. तर अशा पद्धतीनं अपहरण केले जातात बघा. आता उदाहरणार्थ काही अतिरेकी वगैरे असतात, तर हे अतिरेकी लोक काय करतात, तर आपला हेतू साध्य करण्यासाठी समजा एखाद्या ST बसमधले सगळे प्रवासी किंवा एखाद्या शाळेतले विद्यार्थी किंवा एखादा वैज्ञानिक, एखादा पुढारी किंवा एखादा समाजसेवक असा कुठलाही एखादा व्यक्ती काय करतात, ते पकडून नेतात आणि अज्ञातवासात त्याला दडवून ठेवतात. आणि काय करतात, परत आपला हेतू ते सांगतात सरकारला की मी या व्यक्तीला पकडलेला आहे आम्ही, तर आम्हाला आमच्या या मागण्या आहेत, तर त्या मागण्या आमच्या पूर्ण करा, आम्हाला त्या गोष्टी प्राप्त करून द्या किंवा एवढे पैसे द्या वगैरे असं केलं जातं आणि मग मी त्या व्यक्तीला तुम्हाला परत देतो. तर अशा पद्धतीनं अपहरण शब्द वापरला जातो. अपहरण करणे म्हणजे तर एखाद्या व्यक्तीला दडवून ठेवणे, लपवून ठेवणे किंवा त्या व्यक्तीच्या आडून काही गोष्टींचा हेतू साध्य करून घेणे. तर अशा पद्धतीचं अपहरण नावाचा शब्द असतो. तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघूया या ठिकाणी डॉक्टर का अपहरण म्हणजे डॉक्टरांचं अपहरण का केलंय, कुणी केलंय, कसं केलंय, कधी केलंय, किंवा अपहरण डॉक्टरांचंच का केलं, कुठं केलं, किंवा किती दिवस त्याला पकडून नेलेलं आहे. तर ही एक कथा आहे. कथा ही काय वास्तवात खरी घडलेली कथा नाही, परंतु भविष्यामध्ये अशी कथा एखादी घडू शकते किंवा भविष्यामध्ये असा एखादा प्रसंग येऊ शकतो. तर हे आपल्याला या ठिकाणी लेखक हरिकृष्ण देवसरेंनी सांगितलेलं आहे. तर ही विज्ञानाच्या आधारावरती असणारी कथा आहे. कारण भविष्यामध्ये आपण पाहतोय की विज्ञानाच्या जोरावरती माणसाने खूप प्रगती केलेली आहे. वृक्षांची तोड केलेली आहे, उद्योगधंदे वाढवलेले आहेत, रस्त्यांचा विकास केलेला आहे, मोठमोठी धरणं बांधलेली आहेत किंवा परग्रहावरती आपण आक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे, नद्या प्रदूषित झालेल्या आहेत किंवा जिकडं तिकडं पाहतोय हवा पाणी सगळं आपल्याला प्रदूषित दिसतंय, लोकसंख्या वाढलेली आहे, आजार वाढलेले आहेत. आणि मग अशा वेळेस या विज्ञानानं काय केलेलं आहे, ही प्रगती केल्यामुळं भविष्यामध्ये काय होऊ शकतं, तर एखादा आजार येऊ शकतो आणि मग तो आजार दूर करणारा व्यक्ती हा डॉक्टर आहे. कारण तो अतिशय बुद्धिवंत असतो. त्यानं पृथ्वीवरती अशा पद्धतीनं खूप काही आजारांचा त्यांनी इलाज केलेला असतो. आणि मग काय केलेलं या कथेमध्ये परग्रहावरचे काही लोक पृथ्वीवरती येतात आणि या डॉक्टरांचं अपहरण करून ते घेऊन जातात आणि आपल्या ग्रहावरती त्याला ठेवतात. त्याच्याकडून खूप ते काय करत असतात, तर त्या आजारावरती इलाज करून आणत असतात. कारण ते परग्रहावरचे जे लोक आहेत ते परग्रहावरचे लोक आपल्या कितीतरी पटीनं पुढं असतात विज्ञानाच्या बाबतीत. म्हणजे आज आपण जेवढे पुढे आहोत आपल्या 100 पट 1000 पट ते पुढं आहेत आणि त्यामुळे त्या परग्रहावरती खूप काही प्रगती झालेली असते आणि त्या प्रगतीमुळं काय झालेलं आहे, तर तिथं खूप असे आजार आलेले आहेत, प्रदूषण वाढलेलं आहे, माणसाला त्वचारोग वगैरे झालेले आहेत. तर अशा व्यक्तींचा तो आजार पण दूर करण्याचं काम हे अत्यंत बुद्धिवंत डॉक्टर आहेत आणि हे डॉक्टर काय करतात, त्याच्यावरती इलाज करत असतात. तर हे पृथ्वीवरच्या ह्या डॉक्टराचं या परग्रहावरच्या लोकांच्या ध्यानात आल्यानंतर
ते वैज्ञानिक खाली येतात आणि काय करतात, त्या डॉक्टरांचं अपहरण करून आपल्या ग्रहावरती त्याला घेऊन जातात. म्हणजे असं एक वास्तव मांडलेलं आहे. ही कथा काय खरी नाही, परंतु भविष्यामध्ये असं होऊ शकतं किंवा विज्ञानाच्या जोरावरती आपण ज्या प्रगती करत चाललेलो आहे त्यामुळं भविष्यात असे आजार येऊ शकतात आणि मग ते आजार दूर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा एखादा प्रसंग घडून येऊ शकतो, असा एक अनुभव, अशा प्रकारचा एक आशा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून या पाठाला नाव दिले डॉक्टर का अपहरण. तो देखिए, कुछ महीने पहले आपने डॉक्टर भटनागर के अचानक लापता हो जाने का समाचार पढ़ा होगा, लेकिन उसके बाद फिर उनके बारे में कुछ भी पता न चला. तो इस पाठ का जो अपहरण किया हुआ डॉक्टर है, उस डॉक्टर का नाम आपको ध्यान में आया होगा. कौन सा नाम है? डॉक्टर भटनागर. तो इस कहानी के वो मुख्य पात्र है, इसलिए सभी छात्रों को डॉक्टर भटनागर का नाम ध्यान में रखना है. तो ध्यान में रखिए. तर काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरांचं अपहरण झालं होतं, अचानक लापता त्याला केलेलं होतं. तर हे तुम्ही वर्तमानपत्रात वाचलंच असेल. आणि तो व्यक्ती अजूनही सापडलेला नव्हता असं सांगितलेलं आहे. काय झालं होतं बघा, त्या व्यक्तीचा अचानक गायब होणं कसं झालं होतं. हुआ यह था कि एक रात को लगभग 2 बजे उनके घर की कॉल बेल बजी उठी. आदत के अनुसार डॉक्टर भटनागर उठ गए. उनकी पत्नी जागकर भी बिस्तर पर ही पड़ी रही, क्योंकि वह जानती थी कि ऐसा तो रोज ही होता है. जब भी कोई मरीज सीरियस होता तब अस्पताल का चौकीदार उन्हें उठाने आ जाता है. अगर किसी को उन्हें घर बुला कर ले जाना होता तो वह भी आकर उन्हें जगा देते. डॉक्टर भटनागर मरीजों की सेवा करना अपना परम कर्तव्य समझते थे, इसलिए वह इसका बुरा न मानते, बल्कि सहर्ष चले जाते. कोई उन्हें फीस दे या न दे, इसकी उन्हें कभी चिंता न थी. उस रात भी वह उठे और गाउन पहने ही दवाइयों का बैग उठाकर चले गए. आम तौर से होता यह था कि वह 1-2 घंटे में लौट आते थे, या फिर सवेरा होते होते ही अवश्य ही आ जाते थे, क्योंकि उन्हें अस्पताल समय से पहुंचने की आदत थी. तर काय झालेलं आहे, अशाच पद्धतीने या कथेची सुरुवात करताना भटनागरजींना त्यांच्या घरून कुणीतरी त्यांच्या घराची बेल वाजवलेली आहे. आणि बेल घराची वाजवल्यामुळे ते नेहमीच वाजवतात. असे एखादा पेशंट आजारी असेल, सिरियस असेल, हॉस्पिटलला आला असेल किंवा त्याच्या घरी असेल, तर अशा पद्धतीनं कधीकधी त्यांचा वॉचमॅन त्यांना उठवा येतो. कधीकधी प्रत्यक्षात ज्या व्यक्तीच्या घरच्या आजारी व्यक्ती असते त्याच्या घरची माणसं त्याला घेऊन जातात. मग 1-2 तास ते डॉक्टर बाहेर जातात त्याला नीट करायला, त्याच्यावरती उपचार करायला. तर हे त्यांच्या बायकोला नेहमीचा सराव पडला होता. त्यामुळं काय केलेलं त्याच्या बायकोनं हे फक्त पाहिलं, बेल वाजवली, डॉक्टर बाहेर गेले, त्यांनी बॅग घेतली, गेले, आणि ते नेहमी 1-2 तासात माघारी यायचे किंवा कधी सकाळीसुद्धा यायचे, कारण परत त्यांना हॉस्पिटलला जायचं असतं. तर अशा पद्धतीनं हा नेहमीचा सराव त्यांचा होता. आणि त्यामुळं बेल वाजली, डॉक्टर बाहेर गेले, आणि त्या दिवशी काय झालं हे आपल्याला आता कथा महत्त्वाची पाहिजे आहे. किंतु उस दिन जब देर सुबह तक डॉक्टर भटनागर नहीं लौटे, तब उनकी पत्नी चिंतित हुई. पहले सोचा कि शायद मरीज की हालत गंभीर होगी, इसलिए देर लग गई होगी. फिर वह भी सोचा कि हो सकता है आज सीधे अस्पताल चले जाए. लेकिन जब मरीज उन्हें घर पर पहुंचने के लिए आने लगे, तब उनकी हैरानी बढ़ गई. उन्होंने मित्रों तथा कुछ अन्य संबंधियों को फोन किया और डॉक्टर साहब के बारे में पूछताछ की, किंतु कोई जानकारी न मिली. कुछ देर के लिए वह यह मान बैठी कि शायद वे किसी दूर गांव में गए हो और किसी कारण से जल्दी वापस न आ पाए हो. तर काय झालं, सकाळपर्यंत ते डॉक्टर आलेच नव्हते. त्यांच्या बायकोला वाटलं की कदाचित सकाळ आले नाहीत म्हणजे ते तिकडे हॉस्पिटलला गेले असतील. परंतु हॉस्पिटलमधनं सुद्धा परत काही पेशंट घरी यायला लागले आणि विचारायला लागले. त्यावेळेस मात्र त्यांच्या बायकोला
काळजी वाटायला लागली की आता काय झालं असेल. त्यांनी त्याच्या मित्राला वगैरे फोन केले, इकडं तिकडं विचारलं, तरी पण डॉक्टर का आले नाहीत. तरी पण त्यांची बायको काय म्हणते, ठीक आहे, कुठल्या तर दूरच्या गावाला त्यांना इलाज करायला नेलं असेल, इतर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा लांब खेड्यागावात कुठंतरी. परंतु तरी पण त्यांचं न येणं यामुळं त्यांच्या बायकोची आता काय झालेली आहे, चिंता वाढलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही चिंता वाढल्यानंतर काय होते पाहता, शाम तक भी जब डॉक्टर भटनागर नहीं लौटे तब उन्होंने पुलिस स्टेशन को फ़ोन किया. डॉक्टर भटनागर का इस तरह गायब हो जाना पुलिस के लिए भी हैरानी का कारण बन गया. चारों ओर खोज शुरू हो गई. वायरलेस से संदेश भेज दिए गए. डॉक्टर भटनागर के गायब होने का समाचार बिजली की तरह शहर भर में फैल गया. उनकी पत्नी खोज के लिए केवल इतना ही सूत्र दे सकी कि डॉक्टर साहब अपनी कार में नहीं गए. उन्हें लेने कोई गाड़ी आई थी जिसके बड़े पहियों के निशान उन्होंने सवेरे घर के बाहर सड़क और फुटपाथ पर देखे थे. जाहिर था कि डॉक्टर साहब किसी बस या ट्रक या बस में गए हैं. मोहल्ले वाले से पूछताछ करने पर भी कोई जानकारी न मिली. फिर भी पुलिस ने वायरलेस से यह सूचना भी जारी कर दी कि किसी ॲक्सिडेंट के बारे में जानकारी मिले तो सूचना तुरंत दी जाए. तर अशा पद्धतीनं हे डॉक्टर जे गेलेले आहेत, पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर त्यांच्या बायकोनी तक्रार केली की रात्रीच्याला बेल वाजली होती आणि ते स्वतःच्या कारमध्ये, स्वतःच्या गाडीमध्ये गेलेले नाहीत. तर त्यांना न्यायला मोठी एक गाडी आली होती, कारण त्या गाडीच्या चाकाचे वन बाहेर रस्त्यावरती, अंगणामध्ये, फुटपाथवरती आहेत आणि त्यामुळं स्वतःच्या गाडीने ती गेलेली नाहीत. एखादी ट्रक किंवा एखादी ST बस वगैरे असे टायरच्या खुणा होत्या आणि त्यामुळं आता पोलिसांनी काय केलेलं आहे, तपासाला सुरुवात केलेला आहे. पहिल्यांदा ते काय करतात, आसपासच्या लोकांना विचारतात, कुणीही कबुली देत नाही आम्ही पाहिलं नाही म्हणून. आणि मग काय करतात, पोलीस वायरलेसला सूचना देतात की या डॉक्टरांचं अशा पद्धतीनं अपहरण झालेलं आहे. जर एखादा आसपास ॲक्सिडेंट घडला तरीसुद्धा तुरंत आम्हाला सांगा. तर अशा पद्धतीनं या पाठामध्ये आपल्याला डॉक्टर का अपहरण जो हुआ है उस अपहरण के बारे में, किस प्रकार अपहरण हुआ है, क्यों हुआ है, कहाँ हुआ है, यह जानकारी हम देखने वाले हैं. यहाँ हम रुकते हैं, फिर पाठ का आगे का भाग हम देखेंगे. यही हम रुकते. धन्यवाद.